महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्याशी देखील चर्चा झाली होती। सोमवारी हा अर्थसंकल्प देखील जाहीर करण्यात येणार होता याची माहिती त्यांना होती, मात्र आदल्या दिवशी त्यांनी टीका केली। हे केवळ प्रसिद्धीसाठी केलं असल्याचा आरोप महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केलाय। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी भाजपमधील भांडणामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प रखडल्याचा आरोप केला होता। त्यानंतर सोमवारी महापौर सूर्यवंशी यांनी अंतिम अर्थसंकल्प जाहीर केला। त्यावेळी विरोधकांच्या आरोपाबाबत विचारता महापौर सूर्यवंशी म्हणाले, चव्हाण यांनी पालकमंत्र्यांपासून आमदार, महापौर, भाजप नगरसेवकांपर्यंत साऱ्यांवर टीका केली आहे। आधी त्यांनी पात्रता तपासून पाहावी। शहराच्या विकासात अडथळे आणण्याचं काम विरोधकांचं आहे। त्यांच्या टीकेकडे लक्ष देण्यास आम्हाला वेळ नाही। महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही वाद नाही। आम्ही एक दिलाने शहराच्या विकासासाठी काम करत आहोत। बजेटबाबत विरोधी पक्षनेत्यांशी माझ्याशी अनेकदा चर्चा केली। सोमवारी बजेट देणार असल्याचं त्यांना माहीत होतं, तरीही त्यांनी पत्रकार बैठक घेत आमच्यावर आरोप केलेत। हे आरोप केवळ प्रसिद्धीसाठी होते। श्रेयवाद घेण्याचा त्यांना प्रयत्न दिसून येतोय, पण त्याला प्रत्युत्तर देणार नाही असंही सूर्यवंशी म्हणाले। नेत्यांनी जो आरोप केला त्यांना माहित होतं मी आज बजेट देणार आहे। त्यांची माझी चर्चा झाली होती की बजेट मी सोमवारी देणार आहे। तर काय जर स्टंट करायचं, जर मोठ्या नेत्यांवर बोलून मोठं व्हायचं, एक संकल्पना आता राज्यात चालू आहे, त्यातनं त्यांनी मला वाटतं ती कालची प्रेस घेतली असेल। माहीत असताना तुम्ही मला बजेटला हे करा, बजेटला एवढा निधी यासाठी करा, तेवढा निधी यासाठी करा, रोज तुम्ही माझ्यावर चर्चा करताय, फोन करताय, त्यावेळी त्यांची माझी चर्चा होत असणार आहे ना, बजेट कधी देणार आहे ते, त्यावेळी मी सांगितलं असणार आहे ना त्यांना। हा, म्हणून मी देणार आहे आज, म्हणून क्रेडिट घ्यायचं की माझ्या दबावाखाली मी प्रेस घेतली म्हणून बजेट दिला, असे तो प्रकार असं असू शकतो असं मला वाटते। पण त्या गोष्टीकडे लक्ष देण्याला आम्हाला पण वेळ नाही। आम्हाला सांगलीतील शहरातल्या लोकांसाठी काम करायचं आहे। सांगली मिळत वेळ का केला पहिला चालू करतानाच मी सांगितलं याला वेळ का झाला, आणि वेळ एवढा पण झाला नाही की ते जमा करण्यासाठी। मला कधी दिलं, निवडणुका कधी झाल्या, हे प्रश्न महत्वाचा आहे। बजेटचा विषय कसा असतो, चालू ह्याच्यात टाइमात होत असतो। आपल्या निवडणुका फेब्रुवारीत झाल्या, त्यातनं सगळ्या निवडी, सभापती निवडी, या पहिलं बजेट अडकलं त्यात 31 मार्चच्या आधी। 31 मार्चला काय 30 मार्चला काय तर स्टँडिंगला दिलं। 31 मार्च आधी महासभा कसं देणार? महासभा एखादी काढायची असली, खरोखर वस्तुस्थिती काय? माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की आमच्यातला अंतर्गत वाद जर काय असेल तर त्यावेळी मी महापौर म्हणून सांगेन की माझा वाद आहे। सभापतींचा वाद असेल तर सभापती सांगते। आम्ही दोघं सुद्धा म्हणतोय आमच्यात काय वाद नाही आहे, तर तुम्ही सारखं विरोधकांच्या या भूलथापांना बळी पडू नका। विरोधकांचं काम असते की सत्ताधाऱ्यांना विरोध करणे, त्यांना अडथळे निर्माण करणे, विकास कामात अडवणूक करणे, हे विरोधकांचं काम असते, ते त्यांनी करतात। पण आम्ही सत्ताधारी म्हणून एक दिलानं एक पक्षानं जे आम्हाला वाट दाखवल्या, नागरिकांचा विकास करायचं, नागरिकांचं शहराचा विकास करायचं, या दृष्टीनं आम्ही सगळीच पदाधिकारी काम करतोय। आणि राहिला मंगेश चव्हाण विरोधी पक्ष नेत्यांनी जो काल आरोप केला की पालकमंत्र्यांपर्यंत आरोप करणे, आपली पात्रता आपण तपासावी सगळ्यांनी की आपण आपली हे कुणापर्यंत आहे। आपण महापौरांना तुम्ही रोज फोन करता, महापौरांबरोबर चर्चा करता बजेटवर, त्यावेळी तुम्ही विचारू शकता की बजेट कधी देणार, लेट व्हायला चर्चा झाली असणार आहे ना आमची त्यांची। तर त्यांना माहीत होतं आज मी बजेट देणार आहे। सोमवारी मी सांगितलं होतं ॲक्च्युली बजेट द्यायचं होतं शुक्रवारीच, पण शुक्रवारी आपला महाराष्ट्र दिन हे ते होतं, शनिवारी त्या दिवशी सुट्टी, शनिवारी सुट्टी, रविवारी सुट्टी, त्यात 4-5 दिवसात आमची चर्चा झाली की सोमवारी बजेट द्यायचं। माहिती आहे सोमवारी बजेट द्यायचं आहे, तरीसुद्धा तुम्ही आदल्या दिवशी मिटिंग घेताय, प्रेस घेताय, आणि पाच नगरसेवकांपासून, सभापतींपासून, महापौरांपासून, पालकमंत्र्यांपर्यंत, आमदारांपासून तुम्ही टीका करताय, हे काय योग्य नाही आहे। आणि ह्या टीकांकडे आम्हाला लक्ष द्यायला खरं सांगायचं म्हणजे वेळ पण नाही।